आता हा सनातन चषक या स्पर्धेचा पुन्हा एकदा प्रवास जो आहे तो आता समाप्तीच्या मार्गावरती म्हणजे का तर अंतिम दिवसाचा पुन्हा एकदा हा आपण पाहतो आता हा सामना आपल्या समोर सुद्धा पाहायला मिळेल. सर्वांचं पुन्हा एकदा व्हेरी वेलकम. सर्वच पुन्हा एकदा पाहायला गेलं तर टीम ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत हा फायनलचा किताब जिंकण्यासाठी. म्हणजे कुठला संघ आपण पाहतो की जे 4 संघ आहेत फायनलच्या रेसमध्ये पोहोचण्यासाठी तिन्ही संघांना पुन्हा एकदा अपेक्षा आहे. त्यामध्ये आपण पाहतो की वारली वॉरियर्स या मॅचमधून जिंकेल तो संघ म्हणजे का तर दोन्ही टीमला पुन्हा एकदा संधी आहे. कोणीही अजूनही पाहायला गेलं तर फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पहिले षटक सध्या जारी आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये सध्या बॉलिंग मार्क होते सध्या येताना दिसतील जिथे जत्तू सध्या आहेत. हा एलिमिनेटरचा सामना आपल्यासमोर आणि एलिमिनेटरच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा पाहायला गेला तर दोन्ही टीम सज्ज झालेल्या आहेत आणि टायमर सुद्धा स्टार्ट झालेला आहे. दोन्ही टीम पुन्हा एकदा लक्षात घ्या. पहिलं षटक घेऊन येण्याची जबाबदारी बॉलिंग मार्क होते पुन्हा एकदा बॉलर तयार. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. हा सामना असा आहे जिथे आपण पाहतो की शेवटची संधी फुटबॉल बॉलचा पहिला बॉल वार करण्याचा प्रयत्न फुटबॉलच्या साईने बॉलला पुन्हा एकदा सुनील पांडे तिथे आहेत त्या बॉलला अगदी ढकलते बॉलचा फिल्डरपणे बॉलच्या अगदी फ्रेममध्ये पोहोचतील बॉलला कलेक्ट करते फक्त एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने खातं जे आहे ते ओपन केलं जाईल बॅटिंग टीम कडून. नवीनचा श्री गणेशचा धामींचा पुन्हा एकदा आरंभ जो आहे तो पुन्हा एकदा प्राप्त होताना दिसतो जिथे आवश्यकता आहे आता खूप चांगल्या क्रिकेटच्या पुन्हा एकदा जे मत आपण पाहतो की कामगिरी जे आहे ते करणं तितकंच महत्वाचं अगदी ठरू शकतं. पहिलं षटक सध्या जारी आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतो की खूप चांगलं व्हेरिएशन सध्या बॉलिंग केली जाते. आमचे सर्वच लहानगे आणि सर्वच बॉल बॉय आपण खूप मेहनत आपण सुद्धा घेतलेली आहेत. आम्ही सर्वच बॉल बॉय या विनंती करतो की आपण सुद्धा जेवणाचा आनंद घेण्यासाठी मागे जे आपण पाहतो की प्रसन्नजी मेहर साहेब त्यांच्या वतीने आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत आपल्याला जेवणाची व्यवस्था अगदी या फायनल डे मध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी सर्वच बॉल बॉय आपण लगेच तिथे जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. पहिल्या षटक पुणेदा जारी जितो पुणेदा स्ट्रायकरीन बत्ती पाहायला गेलं तर बॉलरसाठी पुणेदा हा बॉल डिलिव्हर करतील हा बॉल हवे तर चला फोल्डर सध्या आहेत तो स्वतः फिरले तिथे पोहोचण्याचा प्रयत्न पुणेदा चांगला राहिला तोपर्यंत दोन इथे प्राप्त केल्या जातील आणि या दोन धावेच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकाची जंप स्कोर काढते 4 धावा मॅडिटरी पापलीचा षटक सुद्धा आहे पण तो
विशेष मध्ये आपण पाहतो की जिथे फिल्डिंग तैनात आहेत त्या फिल्डिंगवरती पुन्हा एकदा मेरिटवरती गोलंदाजी करणं आवश्यक आहे आणि त्या प्रकारची बॉलिंग आता दर्शवत असताना पोलंडचा बॉल होता, पुलटो बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आणि पहिल्या ओव्हरचा खेळ जो आहे तो समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त धावसंख्या जॉब स्कोर काढते फक्त आणि फक्त 4 धावा. टीम एम ए सिल्वर या टीमची परिस्थिती पाहायला मिळते. चला आपण लगेचच देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पवार मेजर यांना विनंती आहे. आपण लगेचच संपर्क साधा आपण ठरता मॅन ऑफ द मॅच लगेच आपण स्वीकारण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. आदरणीय अनिल पवार मेजर. आपण या लगेचच आपल्याला सन्मानित केलं जाईल. 65 धावा आणि 18 धावा खर्च करत असताना 3 विकेट ज्यांच्या नावे राहिलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जॉबमध्ये स्कोर काढते 4 धावा फलकाते. आपण पाहता सनातन चषक 2026 आहे. देखणं आणि दमदार आणि शानदार आयोजन. अप्रतिम सध्या सोहळा आहे. काटेकी टक्कर सध्या आपण पाहतो. कडबी झुंज आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये. टक्कर तर दोन्ही टीमला तितकीच मजबूत द्यावी लागेल. राकेश पुलेलींचा बॉल होता. पुन्हा एकदा वेगवान बॉल प्रचंड पुन्हा एकदा वेगाने बॉलला डिलिव्हर करतील. पुन्हा एकदा आपण पाहतो की लेग बाईट पंच दर्शन देईल. धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. अशा प्रकारची बॉलिंग पाहिजे. अशा प्रकारचा पुन्हा एकदा वेग पाहिजे आणि तो वेग जो आहे राकेश सातत्य आपण पाहतो. पहिल्या मॅच पासून कन्सिस्टन्सी चांगला परफॉर्म होतो आपल्या टीमसाठी नेहमी देताना आलेले आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. जो जशी लाईन मिस केली बॉल अंदर और दांडी बाहेर. इट्स अ बिग विकेट. अंकेश या मॅचचा पुन्हा एकदा की फॅक्टर प्लेयर मैदानाच्या पुन्हा एकदा बाहेर. अनादर विकेट डाऊन. पहिला धक्का विजय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. सेकंड ओव्हरची सुरुवात तितकी चांगली आपण पाहतो की दिमागदार पुन्हा एकदा करताना दिसते. अंकित सातत्य आपण पाहतो की पहिल्या 3 दिवसांमध्ये अंकितचा खूप चांगला खेळ राहिला. पण त्यानंतर आपण पाहतो की कालचा दिवस सुद्धा त्याचा राहिलेला नाहीये आणि आजचा दिवस सुद्धा आपण पाहतो की त्याच्या विरोधात पुन्हा एकदा गेलेला आहे. विकेटच्या पतन नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये विशाल. आजचा दिवस ज्या पठ्ठ्याने गाजवला. छोटा वीर, वारकरी, गंभीर अशा प्रकारचा एक धुवाधार खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येतील. पहिला बॉल डबल माइंड मध्ये कट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत चला आणि हवेत पकडला जाईल का? हवेत पकडण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. चुकी होते तिथे. डबल माइंड मध्ये पुन्हा एकदा हा बॉल जो आहे तो पुन्हा एकदा कॅरी करण्याचा प्रयत्न राहिलाय. तो इथे दुसऱ्या पंचाची पुन्हा एकदा मदत घेतली जाते. त्याचं कॅरी करण्याचा प्रयत्न चांगला राहिला पण तो बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील तो पण इथं पाहावं लागेल. नॉट आउट आहेत फलंदाज. माझे पुन्हा एकदा बॉलिंग अनालिसिस सुद्धा पाहायला मिळते. यावर नंबर 2 मध्ये जिथे राकेश खूप चांगला प्रतिभावंत बॉलर सुद्धा आहे आपल्या टीमसाठी. जेव्हा जेव्हा टीम संकटामध्ये येते तेव्हा तेव्हा या बॉलरचा खूप चांगला खेळ राहतो आणि सध्या तर आपण पाहतो की खूप चांगले अनालिसिस सध्या त्याच्या मार्फत अगदी सेट केली जाते. नवीनची गती पुन्हा एकदा वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा उंचला प्रहार बॉल पुन्हा एकदा लंग कार्पेट अगदी बॉलला ढकललं डीप फिटनेस मिड विकेट मध्ये पोहोचते तो एक धाव इथं प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकती जाऊन स्कोर कार्ड 6 धावा. अगदी संत गतीने स्कोर कार्ड जो आहे तो झेप घेत असताना उत्तुंग भरारी घ्यायची असते तर त्याचे मोठे फटके पाहिजेत. आपण पाहतो की या फलंदाचा खेळ ओव्हरमध्ये सेना पुढे एकदा हा आपण का तर चांगला खेळला सुद्धा बॉल गॅपमध्ये भावेश सुद्धा बॉलचा पाठलाग करत असताना
बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील, परंतु बॉल जाईल सीमापार आणि 3 बॉल बाउंडरीच्या बाहेर धडक. बॉल सीमापार येतो हा शानदार चौकार. या चौकाच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकाची जंपमध्ये स्कोर करते. धावेची गती आतापर्यंत 10. या प्रकारचे फटके पाहिजे, या प्रकारची बॅटिंग पाहिजे आणि तोपर्यंत सध्या तितका चांगला दमदार सध्या दर्शवत असताना आकडेवारी तर मजबूत आहे. तो जिम आता आवश्यक आपण पाहतो की सरासरी एक चांगली सेट करावी लागेल. तोपर्यंत पुन्हा एकदा करताना दिसतायत दोन्ही बॅटर. इथे सुद्धा एकच प्राप्त केली जाते. विशाल आपण पाहतो की त्याच्यावरती सुद्धा विश्वास जो आहे तो दर्शवला जातो. ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जंपमध्ये स्कोर करते. धावा आहेत डबल 1. 11 धावा 2 ओव्हरचा खेळ समाप्त सध्या होताना दिसते. टेनिस क्रिकेटचा पुन्हा एकदा रणसंग्राम प्रत्येकाला पुन्हा एकदा आवडीचा खेळ जो आहे तो टेनिस क्रिकेटचा खेळ आपण नेहमीच सातत्याने पाहत आलेलो आहोत. दर्जेदार खेळाचं प्रदर्शन आपण पाहतो की या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक टीमने दाखवलेलं आहे. 8 संघ मालकाची भूमिका आणि 8 संघ मालक या स्पर्धेमध्ये आपल्यामुळे ही स्पर्धा यशस्वी पाहायला मिळते. नक्की संघ मालकाची भूमिका खूप चांगली आणि खूप महत्त्वपूर्ण असते आणि ते काम आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ मालकाच्या भूमिकेमध्ये जेवढे संघ आलेले आहेत, त्यामध्ये आपण पाहतो की खेळाडू वृत्ती ही खूप महत्त्वाची असते आणि ते डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमने अगदी खूप चांगलं दर्शवत असताना आणि असा गड हा विभाग अगदी डिसिप्लिनसाठीच ओळखला जातो. आणि सध्या आपण पाहतो की दर्जेदार क्रिकेटचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सनातन चषक 2026 हे देखणं आयोजन सुद्धा आपल्यासमोर पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मध्ये 22ने प्रत्येकाला अगदीच पाहायला गेलं तर चकित करून ठेवलेलं आहे. प्रतिभावंत सध्या खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडे पेस आहे. बाउन्स खूप चांगला तो डिलिव्हर करतो आणि त्याचपुढे बॅटरला नाकी 9 नेहमीच घेऊन येतो. राउंड विकेट. फटका पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. होन्सला फटका पुन्हा एकदा चांगला खेळलाय. बॉलला पुन्हा एकदा ढकललंय. फिटनेस आहे तिथे स्थित. एखादं इथे प्राप्त केली जाते. या संघाच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकाची जबाबदारी स्कोर काढते 12 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या जारी आपण पाहतो. इथे मोठ्या आकडेवारी खर्च केली जात नाहीये. आक्रमकतेने बॉलिंग करणं जाणता येते. एम-एस-11 टीमच्या विरोधात विश्वा 11 टीम सध्या कंबर कसलेली आहे. कारण की मजबूत कामगिरी पाहिजे आणि मजबूत कामगिरी करत असताना धावा जास्त खर्च करत नाहीयेत. या इराने सध्या आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेटअप, बॉलिंग अटॅक चांगला पाहायला मिळेल. ऑन साइडला 3 फील्डर सध्या रिंगणाच्या बाहेर सुनील पांडे सध्या आपण पाहतो फाईन लेगमध्ये मिड विकेटमध्ये सध्या आपण पाहतो जितू यांना आणि रोहित सध्या आहे लॉंग मध्ये सेटअप आणि त्यानंतर लॉंग मध्ये एक फील्डर तैनात आहेत. 22 पुणे एकदा ते अगदी रेडी होतील. आवश्यकता आहे चांगल्या क्रिकेटचं पुन्हा एकदा अगदी जे मत आपण पाहतो की एक एक मजेदार खेळ पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा तयार. ऑन फक्त दिशा देण्याचा प्रयत्न फिटनेस तैनात तर राहुल सांबर बॉलला पुन्हा एकदा फ्रेममध्ये बॉलला फील्ड करते. तो धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. अशा प्रकारची बॉलिंग राहिली तर आपण पाहतो की एम-एस-11 टीमवरती दबाव बनू शकतो. कारण की अनिलच्या बॅटमधून धावा पाहिजेत. पण अनिल सतत आपण पाहतो की बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो परफेक्टली टायमिंग जे आहे ते पुन्हा एकदा होताना दिसत नाहीये. डग आउटचा विचार केला तर जिथे आपण पाहतो की चेतन अलोने अजूनही आहे. त्यामध्ये अल्पेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या पुन्हा एकदा डग आउटमध्ये सध्या आहेत. पुन्हा एकदा पेसला पुन्हा एकदा इथे पाहायला गेला तर पंच पुन्हा एकदा दर्शवते नो बॉल. अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. जास्तीत जास्त पेसचा वापर करण्याचा प्रयत्न आणि त्याचपुढे हा बॉल जो आहे तो पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल असेल. सुपर हिट फटका येईल का? धावसंख्या जॉबमध्ये स्कोर होती. धमीची गती 13. ऑफरीटच्या बॉल होता. पुन्हा एकदा उचलून खेळण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला खेळलाय. बॉल पुन्हा इथं पोहोचते. तो एकच इथं प्राप्त केली जाते. अनिलच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत. अनिलच्या बॅटमधून विस्फोट जो आहे तो होत नाहीये. प्रयत्न होईल का? महत्वाचा सामना सध्या आपण पाहतोय. एलिमिनेटरचा सामना आपल्यासमोर सध्या पाहायला मिळेल. हवेची गती कशाप्रकारे पुन्हा एकदा प्राप्त होताना दिसेल. पण जिमत आवश्यकता आहे की इथून आवश्यक गतीने धावसंख्या फलकात जोडण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल आणि तो प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये 22 समोर पुन्हा एकदा आपण पाहतो. सुशांतचं नेतृत्व सध्या आपण पाहतो. 2 मॅचमध्ये ते मला वाटतंय अगदी प्लेइंग 11 लिस्टमध्ये नव्हते. पण ओके ते एंट्री जशी झाली त्यानंतर आपल्या टीमला टॉप 4 मध्ये पोहोचवण्यासाठी त्यांची कामगिरी तितकी चांगली सध्या पाहायला मिळेल. प्रहार करण्याचा प्रयत्न होतला पण एकदा फटका चांगला अलोंग द कार्पेट बॉलला पण एकदा ड्राईव्ह केले. फील्डर सुद्धा आहे. एक धाव इथे प्राप्त केली. जास्त काही घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. बॉलला पुन्हा एकदा पीक करते. तो एकच धाव इथे प्राप्त होईल आणि या सिंगलच्या मदतीने धावेची गती जी आहे
ते जाऊन पोहोचते फलकाच्या हातापर्यंत. 15 धावा, 15 रन्स. कमालचे प्रदर्शन 15 धावसंख्या का फलकावरती. ओव्हर नंबर 3चा खेळ सुद्धा जाणे आहे. 22 सध्या तरी आपण पाहतो की कंबर कसून त्याच्यामार्फत गोलंदाजी केली जाते. मेहनतीचा पुन्हा एकदा डोंगर जो आहे तो प्रत्येक टीमला उचलावा लागेल. तो प्रयत्न सध्या जारी आहे या मैदान के अंदर. चांगलं सध्या कसरत जे आहे ते पुन्हा एकदा सेटअप केलं जातं. बॉलिंग मागते पुन्हा एकदा बॉलर तयार. राऊंड विकेट. हो फुलेलींचा बॉल होता. पुन्हा एकदा यॉर्कर नेतृत्व पाहायला गेलं तर इथे सुद्धा बॅटला बॉल जो आहे तो प्लस होईल. आणि तत्पुढे एक धाव जी आहे ते पुन्हा एकदा इथे दर्शवली जाते. ओव्हर नंबर 3चा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉबमध्ये फलकावरती 16 धावा. विकेट गमावले बॅटिंग टीमने. आजपर्यंत 2 विकेट गमावले, 16 धावा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. मात्र 1 विकेट गमावलेली आहे. एक गडी गमावले, 16 धावा फलकावरती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ जो आहे तो समाप्त. धावा जास्त खर्च केल्या जात नाहीये. प्रत्येक बॉलरचा ग्राफ जो आहे तो खूप चांगला आणि कमालचा सध्या पाहायला मिळतो. हा असा सामना आपण पाहतो जिथे चांगलं प्रदर्शन सुद्धा आपण करणं जे आहे ते पुन्हा एकदा आवश्यक आहेत आणि एका टीममध्ये आपण पाहतो की बंधूंची जोडी सुद्धा आपण पाहतो. अनिल, अल्पेश, मंगेश, सुनील अशी जोडी जी आहे ते पुन्हा एकदा या टीममध्ये खेळताना दिसत आहेत MS11 टीमकडून. पण अनिलच्या बॅटमधून अपेक्षा आहे की मोठे फटके येणे गरजेचे, पण मोठे फटके सातत्याने त्याच्या बॅटमध्ये येताना दिसत नाहीयेत. 65 खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदारी स्कोर करते 16 धावा. ओ येडे होन्सेला हा बॉल कॅप्टन ट्रॅव्हल होईल. फटका चांगला आहे. असा प्रकारचा बॉल जर दिला तर त्याच्यावरती पुन्हा एकदा प्रहारच येईल आणि बॉल पुन्हा एकदा सीमा पार 4 धावा. येतो हा कडक चौकार. चांगला प्लेसमेंट, चांगला धमाका. 4 धावा इथे प्राप्त. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जॉब स्कोर कार्डवरती नवीनची गती याच प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न सध्या करणं आवश्यक आहे आणि तो प्रयत्न सध्या या बीच मैदान के अंदर नक्की बाजी खोलने का मौका और जड़ दिया ये शानदार चौका. अशा प्रकारचा बॉल पुन्हा एकदा दिला तर तो त्याला सोडणार नाहीये. कारण की कुठल्या बॉलला सोडायचं, कुठल्या बॉलला तोडायचं ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बॅटरला जमतायत. ओ नादर फुल टॉस. ऐसा नहीं डालने का. आणि या प्रकारचा पुन्हा एकदा फटका, पुन्हा एकदा हवाई हल्ला, बॉल पुन्हा एकदा सीमा पार. इट्स अ मॅसिव्ह. येतो हा षटकार. आणि सुनील यादव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दोस्तो आपल्या इनिंगमध्ये जर 5 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे अनिल यांच्यासाठी. पुणे दौंसला फटका चांगला फेकण्याचा प्रयत्न प्रसिद्ध आहे. तिथे तैनात बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचते तो एकदावित प्राप्त केली जाते. आणि या सिंगलच्या मदतीने धावेची गती जी आहे ते पलकाने जाऊन पुढे स्कोर करते. आता 27 धावा. 27. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या जारी आहे. पावसाचं पुन्हा एकदा आपण पाहतो की चाहूल जे आहे जसं आपण पाहतो की सूर्याला पूर्णपणे झाकून सध्या आपण पाहतो की हे मैदान जे आहे सध्या झाकलं जातं. या काले बादल जे मंडरा रहे हैं. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. उचला फटका चांगला. इथे धावचीचा प्रयत्न होऊ शकतो का, पण तसं झालेलं नाहीये. बॉलला कॅरीच करू शकलेलं नाहीये. चौथं षटक सध्या जारी आहे. नवीनची गती कुठला बॅटर पुन्हा एकदा अगदी फलकाती जोडेल. प्रयत्न मजबूत पाहिजेत, प्रयत्न दमदार पाहिजेत आणि तो प्रयत्न सध्या जारी आहे मैदानात. 28 धावा फलकावरती. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या जारी. एलिमिनेटरचा सामना आपल्यासमोर. कभी नाही तो कभी नाही. आर या पार. शेवटची संधी सध्या आहे. हा सामना जर जिंकला तरच फायनलचा प्रवेश जो आहे तो करण्यासाठी तुम्हाला सातत्याने चांगलं क्रिकेट खेळणं आवश्यक पडतो. खेळ विकेटच्या पतन फलंदाज जाडी पटेल माघारी आणि एक मोठा धक्का. अनिल सातत्याने धडपड जे आहे ते पुन्हा एकदा त्याची कायम होते, पण धडपडीला पुन्हा एकदा सलाम तर असे, पण बॅटिंग करत असताना जो मात्र क्लास त्याच्या बॅटमधून पाहिजे होता तसं झालेलं नाहीये. विकेट गमावता धावसंख्या जॉब स्कोर करते. आता धावा आहेत 28 आणि विकेट गमावले तर आपल्या बॅटिंग टीमने 2 विकेट गमावलेत. बॉलिंग मागवते पुन्हा एकदा बॉलर तयार. 28 धावा फलकावरती. फायनल डे कुठल्या टीमच्या नावावरती राहील. सनातनचा सक्त सध्या आपण पाहतो की महासंग्राम आपल्या समोर पाहायला मिळेल. बॉलिंग मागते पुन्हा एकदा बॉलर तयार.
हो आणि आपला क्लास पुन्हा एकदा टायमिंगच्या जोरावरती मनगट सध्या वळवलं जातं आणि जशी जागा दिली जाते त्याच्यावरती पुन्हा एकदा येतो हा षटकार नावाचा पुन्हा एकदा हा अग्निबाण आलाय चेतनच्या बॅटमधून ठणठणीत शिक्षार. ओव्हरची समाप्ती. त्याला पाण्याची व्यवस्था लगेच मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 4 षटकाचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 सेकंद जॉबमध्ये स्कोर कार्डवरती 34 34 धावा 4 वर समाप्त. वेलकम बॅक. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉबमध्ये स्कोर करते. धावांची गती जी आहे ती प्रगती जाऊन पोहोचते 34-34. 17 ओव्हर 17 मिनिटमध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायच्या आहेत. ओपनिंग करण्याचा प्रयत्न ऑप्सला फटका चांगला आहे. विशालच्या पॅटमधून चांगला टायमिंग आणि चांगला फटका याने टू दी कव्हर फटका जाईल. कव्हर मधून बॉल मैदान के बाहेर 4 धावा चौकार. कमालचेपणे बॅटिंग केली जाते. मासूम चेहरा लेकिन वार करे गहरा करके ज्या प्रकारे कमाल आणि धमाल करण्याची ताकद सध्या या फलंदाजाकडे आहे. कारण की अशा प्रकारचे फटके आले तर एक चांगलं टार्गेट जे आहे ते फलकटे आड होईल आणि तोपर्यंत सध्या या मैदानाच्या आतमध्ये पुढे दर्शत असताना यावेळी फलंदाज विशाल पुन्हा एकदा अगदी प्रहार करण्याचा प्रयत्न टप्पापर्यंत पुन्हा एकदा बॅटने बॉलचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट इथे झालेला नाहीये. वन बॉल पॉवरचा पुन्हा एकदा असे डिसिजन जे आहे ते पुन्हा एकदा दिले जातं. तर की धावींची गती जी आहे ती ब्रेक केली जाते. सध्या तरी भावेश चांगले लयमध्ये सध्या बॉलिंग करत असताना पहिले षटक जिथे त्याने हाताळला 8 धावा खर्च केल्यात. 1 नंबरचा पुन्हा केला. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पेसला बीट करत असताना तो पुन्हा एकदा स्विंग अँड मिस चांगली बॉलिंग सध्या केली जाते. येते गणपतीची समाप्ती. अशा प्रकारचं षटक राहिले तर दडपण सातत्याने आपण पाहतो की बॅटिंग टीममध्ये होऊ शकते निर्माण आणि तो प्रयत्न सध्या जारी आहे. या मैदानाच्या आतमध्ये की धावेची गती जी आहे ती फलकाची जॉबमध्ये स्कोर करते धावा आहेत. टी 38 धावा आतापर्यंत टीमची टोटल 1 नंबर 5 चा खेळ सुद्धा जारी पाहायला मिळेल. बॉलर पुन्हा एकदा तयार. पहिले षटक मला वाटतं फक्त 4 धावा त्याने खर्च केलेला आहेत आणि त्याचमुळे या मॅचचं पुन्हा एकदा पाहायला गेलं तर चित्र जे आहे ते पलटत असताना जो धावेची गती जी आहे ती पुन्हा एकदा वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागेल बॅटिंग करत असताना टीम एम-एस. प्रहार करण्याचा प्रयत्न स्वतः बॉलच्या खाली भावेश येताना दिसतायत आणि झेलला पुन्हा एकदा कॅरी करतील का? पुन्हा एकदा चुकी तिथे होताना दिसते.
झेल पकडण्याचा प्रयत्न पुन्हा होताना दिसत नाहीये. स्वतः भावेश तिथे पोहोचत असताना परंतु झेल कॅरी केला असता तर इथे विशालच्या खेळीला पूर्णपणे दिला असता. तो तसं झालेलं नाहीये. विश्वा 11 टीम आता तर खूप चांगल्या नेममध्ये सध्या आहे. चांगल्या पोझिशनमध्ये सध्या आहे. एडव्हांटेज सध्या आहे की धावा जास्त खर्च केलेला नाहीयेत. एम-एस 11 टीमच्या विरोधात. कारण की एम-एस एक ताकदीची आणि पूर्णपणे पॅक साइड टीम आहे. या टीमकडे मोठे शूरवीर आहेत. तर सध्या आपण पाहतो की ज्या प्रकारे सुपर टॅलेंट आणि सुपर अटॅक अगदी दर्शवत असताना चांगली बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते टीम विश्वा 11. बॉईज पुन्हा एकदा वन्स अगेन पुट्स अ बॉल ऑन द विकेट. 5वे षटक सध्या जारी. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत त्या षटकातील. नवाज जे आहे त्या सतत आपण पाहतो की कमीत कमी हवेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल का? 100 प्लस धावसंख्या पाहिजे या महत्त्वाच्या मॅचमध्ये तो प्रयत्न कुठला बॅटर करेल पण तो प्रयत्न पुन्हा एकदा जारी आहेत. पुन्हा एकदा दर्शक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. एक्स्ट्राच्या मदतीने धावींची गती जाऊन पोहोचते फलकात आतापर्यंत 40 धावा. धावींचा आपण पाहतो की जी मात्र गाठ आहे ती पूर्णपणे ओपन झालेली नाहीये. त्याचा फायदा कशा प्रकारे उचलतील? पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न बॉल हवेतच चाललाय. राकेश सध्या आहे बॉलच्या खाली. डाऊन दी बॉल. स्टनिंग कॅच. स्पॅक्युलर पुन्हा एकदा इथे झेल पकडत जाईल. विकेटच्या पतक फलंदाज बाद. चांगली कामगिरी पण तो संघर्ष जारी आहे. पण तो संघर्ष ही जीवन की कला है. यहाँ लढना सीखो. आणि आतापर्यंत लढण्याची कामगिरी जी आहे ते एकाकी आपण पाहतो की विशाल पण तो आता संपूर्ण जबाबदारी आता खांद्यावरती पुन्हा एकदा घ्यावी लागेल. त्यामध्ये आपण पाहतो की आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नो बॅटर सध्या फलंदाजी करण्यासाठी अल्पेशची पुन्हा एकदा एंट्री सुद्धा होताना दिसते. आक्रमक फलंदाज सध्या आहेत. बॉलर फाबिज. कोलकाताने खेळण्याचा प्रयत्न पेसला पुन्हा एकदा बीट करत असताना पण भावेशचा काय स्पेल राहिलेला आहे. ओव्हर नंबर 5 चा खेळ समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉबच्या स्कोर वरती धावांची गती जी आहे ते 40 धावा. सातत्य विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत आणि धावा सुद्धा पाहायला गेला तर 2 विकेट आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 1 विकेट आणि 10 धावा खर्च केल्यात आपल्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये. म्हणजे काय तर कमालचं प्रदर्शन सध्या भावेशचं या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये राहिलेलं आहे. डी रॉकी. पाच ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉबच्या स्कोरकार्डवरती 40 रन्स. पुन्हा एकदा थोडासा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला बॉलला ऑनस्टला पुन्हा एकदा फक्त ढकल पिढ्यासने वेगाने बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते. या संघाच्या मदतीने धावींची गती जी आहे ते फलकाची जाऊन स्कोरकार्डवरती 41 थेंबे थेंबे तडेसाची युक्ती प्रकारे आपण पाहतो की धावींची गती जी आहे ते पुन्हा एकदा फलकात तयार करण्याची जेव्हा जोखीम घेतली जाते. आवश्यकता आहे की समुद्राच्या क्रिकेटमध्ये पॉवर हिटिंग बॅटिंग पाहिजे. तो कुठला बॅटर पुन्हा एकदा प्रयत्न दमदार करेल. पण इथे आपण पाहतो की समुद्राचे क्रिकेट सुद्धा दर्शत असताना मग तो एम-एस 11 टीम अशा प्रकारचे खेळ आहे. सुरुवात त्यांची पाहायला गेलं तर संत पुन्हा एकदा असल्यामुळे त्यानंतर विस्फोट करणं जाणता आहे. पण इथून आता ती आवश्यकता आहे की इथून विस्फोट करणं आवश्यकता आहे. कुठला बॅटर ते काम करेल. हो, आपण का हवेतच खेळलाय. हवेतच पुन्हा एकदा पकडला जाईल का? हवा में खेला और फिर से ये विकेट मिला. म्हणजे का तर विशालचा खेळ सुद्धा समाप्त. अनदर विकेट डाउन फलंदाज बाद. सहावं षटक सध्या जारी आहे. नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी सुनील यादव आणि सुनील यादव यांच्या बॅटमधून जेवढे षटकार येतील त्यासाठी पारितोषिक आहे. ओम साई स्पोर्ट या YouTube वाहिनीकडून ₹101 पारितोषिक देण्यात येतील.
आज मुख्य आपण पाहतो की या स्पर्धेच्या या चॅनलचे सी-ई-ओ आदरणीय मयुरजी खरे साहेब उपस्थित आहेत. आज डिस्क जो आहे तो त्यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा कंट्रोल करण्यासाठी पुन्हा एकदा चांगली कामगिरी सातत्याने या चॅनलची राहिलेली आहे. उत्क्रांती कशी करायची आणि झेप कशी घ्यायची ह्या सर्व गोष्टी त्यांना जमता येतात आणि त्याचमुळे आपण पाहतो की सातत्याने गुड वर्क आणि चांगलं काम जे आहे ते नेहमीच या चॅनलच्या वतीने ते नेहमीच घेताना दिसत आहेत. असं आपण पाहतो की या स्पर्धेच्या माध्यमातून ओमसाई स्पोर्ट हा YouTube चॅनल या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा जोडला गेलेला आहे. हो, फुलेलेचा बोलता पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न परंतु सुनील यादव यांचा खेळ सुद्धा समाप्त होईल. लाइन मिस कर दी, लेकिन उसके बाद बैटर को डिसमिस कर दिया है. विकेटच्या पतन आणखी एक फलंदाज बाद. काही कमाची बॉलिंग केली जाते आणि असंच या प्रकारे आपण पाहतो की जिथे कमाचं पुन्हा एकदा सुशांत आहेत आणि सुशांतने आपण पाहिलं की इंटरव्ह्यूमध्ये हेच म्हटलं की आमच्याकडे मोठे सुपरस्टार नाही, पण आपण फाईट देणे जाणतात. आमच्या टीमकडे खूप चांगले बॉलर सुद्धा आहेत आणि राकेशने पुन्हा एकदा परफेक्ट मिसाईल जे आहे ते पुन्हा एकदा इथे डागला आणि त्यानंतर दांडी जी आहे ते पुन्हा एकदा वाकवली जाते म्हणजे का तर फर्निचर डिस्ट्रॉईड. आता नो बॅटर पुन्हा एकदा आता इथून शेवटच्या आसानी शेवटची पुन्हा एकदा आपण पाहतो की असा जिवंत ठेवायचे असेल तर आता मंगेश यांना चांगला खेळ करावा लागेल. मंगेश सारस्वत नो बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये संत बॅट आहे सध्या तरी पण या महत्वाच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा धुवाधार खेळ त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा होईल का? असून एक मोठा प्रश्न सध्या निर्माण होतो. धावसंख्या जॉब स्कोर कार्डवरती 42 हलक्याने खेळण्याचा प्रयत्न सोफ्टने बॉलला ढकलले पण सध्या बिगर बोलपर्यंत पोहोचते. सुनील पांडे तिथे तैनात आहेत. व जसा फील्ड कधी तो वेग जो आहे तो पुन्हा एकदा दोन्ही बॅटरचा चांगला राहिलाय आणि 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. या दोन्हीच्या मदतीने होते षटकाची समाप्ती. 6 वर खेळ समाप्त. 6 च्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉब स्कोर कार्ड 44 विकेट गमावली बॅटिंग टीमने 5 विकेट गमावलेत. 5 विकेट 42 धावा नीचे. 44 धावा आहेत माफ करा. 6वं षटक 44 धावा फलकावरती कारण की 2 धावा ॲड केल्यानंतर जी मात्र झेप घेतली जाते. दोन्ही बॅटरचा पुन्हा एकदा कालखंड खूप मोठा सुद्धा आहे. दोन्ही बॅटर आपण पाहतो की आक्रमण करू शकतात. जिथे एक हाय टोटल आणि एक विनिंग टोटल पुन्हा एकदा पाहायला भेटेल का? ते सेटलमेंट करायचे असेल तर त्यासाठी बॅटिंग आक्रमकतेने होणं गरजेचं आहे. ओ पुढं बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग बॉल हवे तर चला भावे स्वतः बॉलच्या फ्रेम समोर येतील. हो, ते त्यांच्या मार्फत चुके आणि इथे सुद्धा आपण पाहतो की कॅच सोडला आणि त्यानंतर आपण पाहतो की इथं हा चौकार 4 रन. चांगली बॅटिंग अल्पेशचा पुन्हा एकदा बॅटिंगचा जो मात्र जलवा आहे तो पुन्हा एकदा दर्शवत असताना फोर्थ विकेट पुन्हा एकदा स्विंग फटका चांगला फिल्डर नाही आहे तिथे बॉल पुन्हा एकदा वन बाउंस जाईल सीमा पार. शेर अब अकेला चलने से नहीं डरता आणि येतो हा अल्पेशच्या बॅटमधून शानदार चौकार. 52 धावसंख्या फलकात सुद्धा पाहायला मिळते. हा सामना असा आहे जो जीता वो सेकंद हारा वो या टूर्नामेंट से बाहर इस प्रतियोगिते से बाहर. हो या रिश्ता फटका चांगला आहे. हा बॉल सुद्धा जाईल मैदानाच्या बाहेर. येतो हा लांब लचक चलिए चलिए स्लॉट में गेंद और भेज दिया मैदान के बाहर. सुपरस्टार अल्पेश आसागड याच्या बॅटमधून षटकार. डीजे कमालची बॅटिंग कमाल पुन्हा एकदा करणं आवश्यक होतं आणि ती कमाल जी आहे ते पुन्हा एकदा अल्पेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न पण टायमिंग जे आहे ते पुन्हा तिथे बॅटच्या रडारमध्ये आलेलं नाहीये. बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचली चुकीची पिकी तिथे पाहायला मिळते. बॉलला बॅक करते तो एकत्र इथे प्राप्त केली जाते. या संघाच्या मदतीने धावीची गती फलकात जाऊन स्कोर कार्ड वरती 59 धावसंख्या फलकात सुद्धा पाहायला मिळते. जिथे मात्र आपण पाहतो की आवश्यकता होती या प्रकारचे मोठे फटके सातत्याने खेळणं आवश्यक होतं. खेळ अल्पेश आला आणि अल्पेशने पुन्हा एकदा
आपल्या टीमला जेव्हा गरज पडते तेव्हा अल्पेशच्या बॅटमधून धावा येतात आणि अल्पेशने पुन्हा एकदा बॅटच्या पुढे येथे गाजाबाजा जो आहे तो पुन्हा एकदा सुरुवात करण्याची आवश्यकता आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा केला जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढून ते 59 59 धावसंख्या फलकादी. ओव्हर नंबर 7 पुन्हा एकदा पुढचा बॉल. हो, बाहेरचा बॉल आहे. पण तो लाईनच्या पुन्हा एकदा आतमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचपुढे पंच दर्शवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य लेंथवरती पुन्हा एकदा योग्य बॉल सुद्धा पाहायला मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. धावा खर्च केला तर हे षटक सध्या तरी आपण पाहतो की बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी महत्त्वाचं राहिलंय. 2 चौकार, 1 षटकार. हो, पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न चुकी होते तिथे. बॉल पुन्हा एकदा थांबणार नाहीये. बॉल पुन्हा एकदा जाईल मैदानाच्या पलीकडे. लाँग स्टॉपमध्ये पुन्हा एकदा येतो हा नो बॉल पंचाने पुन्हा एकदा हा बॉल घोषित केलेला आहे. म्हणजे त्यात पुन्हा एकदा आपण पाहतो की धावा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा वसूल केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. षटकार, चौकार. महागडं षटक सध्या आहे. 20 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. जितू पुनीत तयार. ओपरीच्या बॉल होता पुढे एकदा पाहायला गेलं तर लाईन जी आहे ती मॅनेज करता आलेली नाहीये. पंच पुन्हा एकदा दर्शवतील व्हाईट बॉल आणि फ्री हिट पुन्हा एकदा कंटिन्यू होईल. धावसंख्या जॉबमध्ये स्कोर करते. धावीची गती जाऊन पोहोचतो फलकादी. 65 65 धावसंख्या फलकादी. ओव्हर नंबर 7 लास्ट बॉल फ्री हिट. पुढे बॉलचा पुन्हा एकदा उचला करण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. इथे अल्पेशला स्ट्राईक द्यावी या हेतूने मंगेशने पुन्हा एकदा आपण पाहतो की धाव घेतली नसेल अशा प्रकारचे पुन्हा एकदा वृत्ती जी आहे तर पुन्हा एकदा अगदी दर्शवली जाते. ओव्हर नंबर 7चा खेळ समाप्त आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकादी जाऊन स्कोर करते 65 65. आता शेवटचे 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये कशा प्रकारचे पुन्हा एकदा कामगिरी राहील. येथील 6 बॉलमध्ये एक्झॅक्ट एक मोठं टार्गेट जे आहे ते फलकादी जोडणं आवश्यक आहे. या प्रकारची कामगिरी होईल तर एक चांगलं टार्गेट जे आहे ते फलकादी कदाचित येऊ शकतं. या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये येथे प्रत्येकाकडे आपण पाहतो की पाहायला गेलं तर मोठी जी मात्र आपण पाहतो की आवश्यक लढण्याची साहित्य तर नाहीये. दोन्ही टीमकडे आपण पाहतो की एका बाजूने बॉल आहे, दुसऱ्या बाजूने बॅट आहेत आणि अशा वेळी आपण पाहतो की हे चाललेलं महासंग्राम म्हणजे का तर जिंकण्याचा इरादाने पुन्हा एकदा मैदान गाजवेल कोण? पहिल्या इनिंगमध्ये सध्या तरी टीम हवी आहे विश्वा 11. त्याचं कारण आपण पाहतो विकेट जास्तीत जास्त गमावलेत. धावा जास्तीत जास्त फलकावरती नाही येत. तर एकाएकी लढण्याची धमक आपण पाहतो की एलपीच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? या शेवटच्या 6 बॉलमध्ये कशा प्रकारचा पुन्हा एकदा तो सामना करेल? हो, पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न बॅटची एज बॉल मागे चाललाय आणि एकदा की बॉल मागे चालला तर त्याला थांबवणं कठीण आहे. बॉल पुन्हा एकदा आतमध्ये थांबवते तोपर्यंत धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. चांगली रनिंग पुन्हा एकदा पाहायला मिळेल. या 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. धावसंख्या जबाबदारी स्कोर करते. 67 धावा फलकात सध्या पाहायला मिळेल. अल्पेश सध्या तर आपण पाहतो की चमकदार कामगिरी करत असणं आपल्या टीमसाठी मोठे फटके सातत्याने खेळणं आवश्यक आहे. तो प्लेत होईल का? 8वं षटक सध्या जारी. हो, याडी कमाल आहे. कमाल आहे. आणि ऑन साइडला पुन्हा एकदा फटका. जातो बॉल सीमापार. षटकार. 8 बॉलमध्ये 24 धावा. तुफानी इनिंग सध्या आपण पाहतो या मॅचच्या दरम्यान सध्या बॅटिंग करत असताना फलंदाज पण इथे सुद्धा धावचीचा प्रयत्न सुद्धा आहे आणि पंच पुन्हा एकदा बोर्ड जे आहे ते आकाशाकडे म्हणजे का तर मंगेश दादा यांची सुद्धा खेळीची आहे ती समाप्त. मंगेश पुन्हा एकदा आपण पाहतो की पटेल माघारे आणखी एक विकेटच्या फलंदाज याडी to the Italian बाद.
चांगलं पुणेदा पाहायला गेलं तर कमबॅक करण्याची जी मात्र वृत्ती आहे सुनील पांडे सध्या आपण पाहतो की राउंड आर्म ॲक्शन खूप चांगली सध्या त्यांची पाहायला मिळते. नवा रोखून सध्या दबाव उपसेला पुणेदा फटका चांगला बोलला पुणेदा उपसेला ढकला पिटा सध्या आहे तैनात तो 2 बघण्याचा प्रयत्न आणि 2 प्राप्त होतील का? चुकी होते तिथे. 194 धावा या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये अल्पेच्या बॅटमधून आलेल्या आहेत. कमालचे प्रदर्शन सध्या अल्पेचं राहिलेलं आहे. ते काय की आपण पाहतो की आपल्या टीमसाठी खूप चांगला लढा जो आहे तो सातत्याने देताना दिसतायत. नवीनची गती जाऊन स्कोर कार्डवरती 75 धावा फलकाआधी. हे शेवटचे षटक सध्या जारी आहे. शेवटचे 2 बॉल. यशला प्रहार करायचा होता. आपलं हवेत चला रोहित सध्या इन ॲक्शनमध्ये आहे. रोहित जर समोर अशा प्रकारचा बॉल त्याच्यासमोर आला तर रोहित त्याला सोडणार नाहीये. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये त्याची कामगिरी सुद्धा उचित आपण पाहिलेली आहे. चांगलं झेल विकेटच्या फलंदाज. शेवटचा बॉल आता आहे या इनिंगचा आता बाकी जिथे एलिमिनेटरचा सामना आपल्यासमोर पाहायला मिळतो आणि या मॅचमधून जो संघ जिंकेल तो आपण पाहतो की वारली वॉरियर्स या टीमच्या पुणे एकदा विरुद्ध खेळताना दिसतील. आणखी जिथे आपण पाहतो की जय महाराष्ट्र टीमचा पुन्हा एकदा खूप चांगला खेळ राहिला आणि जय महाराष्ट्र टीमने पुन्हा एकदा विजयाचा नाद जो आहे तो पुन्हा एकदा कायम ठेवलेला आहे. ऑफसाईडला फटका हवेत खेळायचा होता. बॉल हवेतच चाललाय. जिथपर्यंत पोहोचते तो पाहायला गेला तर 2 बघण्याचा प्रयत्न सध्या आहे. अखिलेश पांडे सुद्धा बॉलच्या फ्रेममध्ये तिथे पोहोचतील. तर 2 धावा जे आहेत ते यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील आणि होते इनिंगची समाप्ती. 8 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन स्कोर करते 77-77 आणि या मॅचचं लक्ष आहे आता सामना जिंकण्यासाठी. 78 धावेचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. 78 धावेचं टार्गेट हा सामना जिंकण्यासाठी. तत्पूर्वी घेऊया डीजे वाला ब्रेक. चला वेलकम बॅक. चला 2 बॅटर लगेच मैदानाचा ताबा घेतील. 77-77 धावा झाल्यात. 78 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. एलिमिनेटरचा सामना आपल्यासमोर सुद्धा पाहायला मिळेल. 2 आक्रमक फलंदाज लगेच मैदानाचा पुरेपूर ताबा घ्यावा. सनातन चषक सध्या आपण पाहत आहात आणि सनातन चषकचा आपण पाहतो की फायनल डे
आणि फायनल डे मध्ये आता पाहतो की रंगतदार सामना आपल्या समोरच्याला 2 बॅटर्सला घाई करा. उन्हाचा पुन्हा एकदा आपण पाहतो की तग जो आहे तो कायम आहे आणि त्यासाठी आपण पाहतो की आपल्याला विनंती आहे की जास्तीत जास्त आपण घाई करावी. आमचे 2 पंच या रखरखत्या उन्हामध्ये तितकी चांगली कामगिरी आहे. या सर्व गोष्टी प्रत्येक टीमला पुन्हा एकदा आपण जाणाव्या आणि तेवढी घाई आपण करावी. आज 34 म्हणजेच काय तर 34 सेल्सिअस तापमान सध्या आहे. जसं आपण पाहतो की पाण्याचे दिवस पावसाचे दिवस जवळ येत चाललेला आहे. तसं आपण पाहतो की आता गरमी जी आहे ती अधिकची जाणवते आणि पुन्हा एकदा बॉडीला मेंटेन ठेवण्यासाठी आपण पाहतो की जास्तीत जास्त पाण्याचा वापर आणि जितक्या पण कोल्ड ड्रिंक्सची आवश्यकता आहे तितकं प्रमाण जे आहे ते आपण घ्यावं आणि डोक्यात ते कॅप परिधान करावी. जेणेकरून कुठल्याही फलंदाजाला कुठला आणि गोलंदाजांना आणि फिल्डरला त्रास होणार नाही याची पण आपापली काळजी आपण स्वतः घेणं अनिवार्य आहे. चला 2 बॅटर्सला घाई करा आपण. सुशांत म्हणजे काय तर बाबू सध्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी आक्रमक फलंदाज सध्या आहेत. नो डाउट एक लेफ्टी, एक राइटी. जो लेफ्टी, राइटी जरूर असेल, जो राइट काम जे आहे ते मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा करणं आवश्यक आहे. आणि ते 2 फलंदाज सध्या मैदानात सध्या एंटर होताना दिसताहेत इन टू द क्रीज. आपण पाहतो की चेतन ओलोनी वेगाचा पुन्हा एकदा बादशाह आहे. वेगाचा पुन्हा एकदा सौदागर सध्या आहे. म्हणून ती मात्र आपण पाहतो की लाईन जी आहे ती पुन्हा एकदा मॅनेज करणं आवश्यक राहील. जय महाराष्ट्र टीम या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवत असताना आपण पाहतो की फायनलमध्ये पण या मॅचमध्ये जिंकेल तो पुणे द वारली वॉरियर्स या टीमच्या विरुद्ध खेळताना दिसतील. आक्रमक टीमच्या विरुद्ध आक्रमक पुणे द बॅटिंग करणं आवश्यक आहे. दोन्ही आक्रमक फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये त्यामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर वेलकम बॅक मॅच होते स्टार्ट पंच पुणे दर्शनील सामन्याला पुणे होताना दिसते सुरुवात जिथे 2 सलामीवीर, 2 शिलेदार, वीरोके वीर आणि 2 शूरवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सध्या एंटर होतील. दोन्ही टीमला पुन्हा एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि टाइमर सेट आहे लक्षात घ्यायचं आहे. 35 मिनिटमध्ये तुम्हाला 7 ओव्हर जे आहे ते कंप्लीट करावे लागतील. सलामीच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो काँक्रीटची पिच आहे आणि याच्या पिचेसवरती आपण नेहमीच पाहतो की बॉलरचा नेहमीच धाक असतो. तर या स्पर्धेमध्ये पाहिल्यानंतर असं वाटत नाही की बॉलरचा धाक असेल. कारण की ऑलमोस्ट पाहायला गेला तर प्रत्येक मॅचमध्ये 70 प्लस, 80 प्लस, 90 प्लस आणि 100 धावा ॲक्सेस ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. पहिला बॉल. पहिला बॉल अखंडपणे बॉलचा चुकी तिथे केली. बॉल पुन्हा एकदा थोडासा खाली राहायला अपेक्षा होती की बाउन्स होईल. बॅटचा पुन्हा एकदा वेट करून बॉल अगदी ऑन्सला कट करण्याचा प्रयत्न राहिला. पण बाबू म्हणजे का तर सुशांत यांचा पुन्हा एकदा बॅटमधून जो मात्र आवश्यक आहे की मोठा फटका येईल पण तसं झालेलं नाहीये. पहिला बॉल येतोय डॉट बॉल. आक्रमक अंदाजामध्ये क्रिकेट खेळण्यात जात आहेत. पुन्हा एकदा ऑन्सला प्रहार करायचा होता. हा बॉल सुद्धा रूम बनवून जागा भरून खेळण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा दर्शवतील. वाईटची खोड अतिरिक्त धावसंख्या फलकाआधी. यावंताच्या रूपाने धावींची गती जी आहे ते फलकात तयार करणं जे मात्र आवश्यक आहे त्या प्रकारची पुन्हा एकदा बॉलिंग जी आहे ती केली जाते. 8 संघांमधून आपण पाहतो की आता फक्त 4च पुणे एकदा संघ आहेत या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. ऑन साइडला वेट करत असताना बाजी खोलने का मौका और जड़ दिया बापू की बैट से ये शानदार चौका. पहिले 2 बॉल पाहायला गेलं तर अचूक लेंथवरती पडतो. त्यानंतर वाईट बॉल आला आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा पाहायला गेलं तर त्याच्यानंतरचा बॉल जो आहे तो सीमारेषा पलीकडे येतो हा शानदार. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे. पण डीपमध्ये फिल्डर सध्या आहे तैनात. बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. बॉलला कॅरी करतील. तो एकदा इथे प्राप्त करताना दिसत आहेत. आणि या सिंगलच्या मदतीने धावेची गती फलकाची जंपने स्कोर काढते 6 धावा. लखन मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं की 1 षटकार जरूर 1-2 षटकार त्याच्या बॅटमधून पडतो. त्यानंतर लवकर पर्यंत हा सामना महत्वाचा. इथे आपण पाहतो की शेवटची जी मात्र दोरी जी आहे त्याला पुन्हा एकदा इथे कापायचं कापायचं की पुन्हा एकदा सर करायचं ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा इथे घ्यावं लागतील आणि त्या प्रकारचा खेळ जो आहे तो मैदान पुन्हा एकदा अगदी दर्शवण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागेल.
नासिका जॉब ते स्कोकाती 6 धावा. मॅडिटेरी पॉवर प्लेचं शतक, पहिले शतक सध्या जारी या मैदानाच्या आतमध्ये. हो, लेफ्टी बॅटर पण ते लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध पाहायला गेलं तर बॉलिंगचा पुन्हा एकदा मारा जो आहे तो पुन्हा एकदा टेस्टिंग ऑफ फुटवर्क म्हणजे त्यात बॉलिंगवरती पुन्हा एकदा धडक देईल आणि तोपर्यंत डॉट म्हणजे समाप्ती. पहिलं षटक म्हटल्यावर नंतर चेतन जेव्हा येतो त्याच्या मार्फत नेहमीच आपण पाहतो की अगदी लाजबाब लेन लाईन आणि डायरेक्शन जे आहे ते कमालचं असतं आणि तोच सध्या आपण पाहतो की खेळ जो आहे तो मैदानात दर्शवत असताना चांगला बॉल, योग्य बॉल. सूर्यबॅटचा वापर उंचला फटका चांगला खेळाचा फिटनेस वेगाने पोहोचतील. सुनील यादव तिथे तैनात आहेत. बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न होताना दिसत नाहीये. नवीनची गती जी आहे ते फलकाची जंप स्कोकाती 6 धावा. पहिल्या षटकात आपण पाहतो की मॅडिटेरी पॉवर प्ले पॉवरफुल सुरुवात होणे गरजेचं होतं परंतु तसं झालेलं नाहीये. समोर पुन्हा एकदा लखन. ओ लखनचा क्लास ही ट्रेडमार्क स्टाईल आहे या फलंदाजाची. आणि ऐसा प्रकारचा पुन्हा एकदा समोर आलं तर ये भी जाएगी मैदान के बाहर. 6 रन केले आणि हा षटकार. ओव्हरची समाप्ती धावा पोहोचतात फलकाती 12 धावा. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. डीजे रॉकी. कमालचे प्रदर्शन पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावेची गती जी आहे ते फलकाती जंप स्कोर करते 16 धावा. आपला 12 धावा. आवश्यकता होती मोठ्या रेपुटेशनची आणि पहिल्याच ओव्हरमध्ये रेपुटेशन जे आहे ते दोन्ही बॅटर्सना सध्या पाहायला मिळेल. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा फलकाती. पुढे एकदा करायचा प्रयत्न मिस्ट मी फटका बॉल बेचलाय. सुनील यादव सध्या बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न सध्या चांगला राहिलाय. बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचते तोपर्यंत एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते. एका म्हणजे आपण पाहतो की एलपीएस सतत आपल्या टीमसाठी संकटमय स्थितीमध्ये धावून येताना दिसत आहेत परंतु त्यांना पाहिजे तसे साथ जी आहे ती लाभलेली नाहीये. एकाकी लढण्याचा प्रयत्न सध्या केला जातो परंतु पाहायला गेलं तर विकेट पाहिजे तेव्हा तुम्ही दबाव जो आहे तो बनवू शकता. तो प्रयत्न होईल का? बॉल मागते पुढे एकदा बोल तयार यावेळी ऑन द विकेट. स्विंग करण्याचा प्रयत्न बिग बॉन बॉल आणि येस बॅटची एज आहे आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटचा किनारा और विकेट कीपर का सहारा. विकेटचे पतन. लखन या मॅच मधून बाहेर. फलंदाज बाद. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी आता आउट क्लास बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये जीत म्हणजे काय जीतू मानकर सध्या नो बॅटर इन टू द क्रीज. नवीनच्या जोमात आपण पाहतो की वेग वाढवण्याचा प्रयत्न तर केला जातो. धावसिका फलकाते जॉब देस कोकाटी 13 धावा फलकाते पाहायला मिळतील. आवश्यकता आहे आता या पार्टनरशिप इन बिल्ड होणं. प्रयत्न सुद्धा होईल का? प्रयत्न सुद्धा करण्याचा इरादा करणं आवश्यक आहे. बोला पुढे येतात यार. फलंदाजी करण्यासाठी आता 9 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हो, पहिला बॉल फ्लिक करत असताना फटका चांगला सध्या बॉलला फक्त दिशा दिली. बॉल मागे सध्या चाललाय. बॉल स्टॉप होईल का? बॉल पुढे आतमध्ये स्टॉप होईल. बॉल पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न सध्या मेहरगस्त आहे. या 2 धावा प्राप्त झाल्यानंतर टीमची नासिका जॉब फलकात धावेची गती जी आहे ती पंच दर्शवते. लेग बाईज म्हणजे आता पुन्हा एकदा पायाला बॉल ब्रश झाला आणि त्यात पुढे बॉडीला ब्रश झाल्यानंतर बॉल जो आहे तो मैदानाच्या अगदी आतमध्ये स्टॉप होईल. धावा जाऊन पोहोचते फलकाती. स्कोर करते टीमची टोटल 15 धावा. प्रथम पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्विंग करत असणार फटका चांगला सध्या आहे. बॉल मागे चला. बॉल थांबणार नाहीये. रोक सके तो रोक लो लेकिन बॉल देगा मैदान के बाहर. 4 रन के लिए ये तो चौकार. कमालचं प्रदर्शन चांगली बॅटिंग दर्जेदार बॅटिंगचा खेळ जो आहे तो पुन्हा एकदा मार्गस्थ सध्या होताना दिसतो जिथे आपण पाहतो की आउट क्लास बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडला यावेळी इनफिल्ड मागे पाहायला गेलं तर राईट आणि हा बॉल लेफ्टला.
दोन्ही साईडने पुन्हा एकदा कलात्मक फटक्याने कलात्मकतेचा आविष्कार. बॉल पुन्हा एकदा सीमापार. येतो हा दमदार चौकार. डीजे पहिल्याच ओव्हरमध्ये दबाव तर बनवला तर या ओव्हरमध्ये दबाव सुद्धा रिलीज केला जातो. जिथे जितू पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात आलेला त्याच्या बॅटमध्ये आता आपण पाहतो की लागोपाठी 2 चौकार. धावांची गती फलकती जॉबमध्ये स्कोर काढते 23 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा स्विंग. हा बॉल सुद्धा हवेतून चाललाय. हवा हेल करत असला. बॉल पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पलीकडे आणि आणखी एक येतो हा दमदार आणि शानदार कडक चौकार. लागोपाठचे 3 चौकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 27 धावा फलकातील या मात्र जिंकण्यासाठी आता बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 36 बॉल आणि 36 बॉलमध्ये 51 धावेची आवश्यकता. 36 बॉल 51 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. माझा पुन्हा एकदा पडझड पुन्हा एकदा होताना दिसेल का? विकेट जर गुलदस्त्यामध्ये घेतल्या तर या मॅचचे पुन्हा एकदा जी मत आपण पाहतो की भविष्यवाणी जी आहे ती पुन्हा एकदा अगदी चेंज करू शकते. दोन आक्रमक फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांना थांबवणं जितक्या लवकर तुम्हाला जमेल तितक्या लवकर थांबवणं आवश्यक आहे. हो, पुन्हा एकदा कलात्मक फटका. पुन्हा एकदा बॉल लावून अगदी ढकलला. फिल्डर सध्या वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील तिथे. जयंती दादा सध्या आहेत. बॉलच्या पुन्हा एकदा फ्रेममध्ये पोहोचतील. तो एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावेची गती जी आहे ते पुन्हा एकदा फलकात जाऊन पोहोचते 28. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहायला गेलं तर थोडंसं महागडं षटक राहिलं कारण की धावा खर्चिकल्या 15. म्हणजे सरासरीचा विचार केला तर जी मात्र आवश्यक रन रेट आहे त्या गतीने धावफलक सध्या फलकात आहे. हा पुन्हा हवेत चाललाय. फिल्डर सुद्धा आहे तैनात तिथे. बॉलच्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा पोहोचण्याचा प्रयत्न तर होता. तो बॉल पुन्हा एकदा कॅरी करू शकलेले नाहीयेत. दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जातो. आवश्यक आहे की विकेट तुम्हाला गुलदस्त्यामध्ये घ्यावं लागतील. डॉट बॉल काढावी लागतील. तो प्रयत्न होईल का? अशा प्रकारचा खेळ जर राहिला तर सहजपणे आपण पाहतो की टार्गेट जे आहे ते फलकात ते पुन्हा एकदा अगदी अचीव्ह होऊ शकतात. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न हा सुद्धा ऑनस्ट्रेलिया ढकलला पिढ्या आहे तिथे तैनात. बॅटने बॉलचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट झालेला आहे का? जो पंच पुन्हा एकदा दर्शक इट्स अ व्हाईट बॉल. आणि त्यात आणखी एक एक्स्ट्रा धावसंख्या जी आहे ती खर्च केली जाते. एक्स्ट्राच्या मदतीने धावेची गती जवळपास फलकात 31 धावा. 78 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी माफक तर आव्हान आहे या मैदानात. पुन्हा एकदा वेग बॉल पुन्हा एकदा बॉडीला प्लस झालाय आणि त्याचपुढे जोरदार अपील केली जाते. पुन्हा एकदा पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाहीये आणि त्याचपुढे पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर इथे सुद्धा वेगाचा पुन्हा एकदा मारा केला जातो. तो वेग चांगला आहे चेतनकडे नो डाऊट. चेतन एक आपण पाहतो की आक्रमक बॉलर आहे. जेव्हा जेव्हा येतो विकेट घेणं जाणतो सुद्धा आपण पाहतो की त्याच्या विरोधात सध्या तरी आपण पाहतो की बॉलिंग अटॅक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केला. या ओव्हरचा स्पेल विचार केला तर आतापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत. त्यामध्ये एक धाव एक्स्ट्रा म्हणजे काय तर वाईट धाव जी आहे ती खर्च केली जाते. धावसंख्या जॉबमध्ये स्कोर कार्डवरती 31-31. बॉलर पुन्हा एकदा तयार. 3 बॉल झालेले आहेत फक्त या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा लॅप शॉट या दिवशी सुद्धा आपण पाहतो की गॅप स्वतः येईल का? पण फिल्डर सुद्धा आहे तैनात तिथे. बॉल पुन्हा एकदा फिरकत येईल. चुकीची पुन्हा एकदा फेकी पाहायला मिळते. बॉलला कॅरी करते तो धाव घेण्याचा प्रयत्न सध्या आहे. एका धावेत प्राप्त केली जाते आणि या संघाच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकात जंपमध्ये स्कोर ते आता 30-32 धावा. सामना पूर्णपणे पाहायला गेला तर बॅलन्स म्हणून ते सध्या आहे. वरचे तर ठरते. हा एलिमिनेटरचा सामना सध्या आपल्या समोर पाहायला मिळेल. कुठं पोहता पुणे दंसला फटका चांगला बॉल क्या पुढे आहे तिथे अंकेश मध्ये बॉल रोखता येणार नाहीये. मॅचिंग टायमिंग बॉल इज 4 रन्स. येतो चौकार. थँक यू डीजे.
31 बॉलमध्ये आता या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे. 42 42 धावेची आवश्यकता 31 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी शेवटचा बॉल या षटकातील हवा नंबर 3 मध्ये. पुणे डाऊन साइडला मागे जाऊन वेट करत असणारा फटका पुणेदा दमदार. बाबूचा पुणेदा इथे बाबू जरा बच के रे. हा सध्या इरादा जो आहे तो पुणेदा दर्शवला जातो. येतो त्याच्या बॅटमधून षटकार. तीन षटकाचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदारी स्कोर कार्ड होते 42-42. आता या मॅचचे लक्ष आहे 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 30 बॉलमध्ये 36 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता पण हा बॉल सुद्धा आपण पाहतो की बॅकवर्ड जाऊन ऑप्शनला बॉलला ढकलले फिटनेसच्या बॉलच्या रेंजमध्ये पोहोचतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न सध्या जारी आहे. बॉलच्या पुन्हा एकदा फ्रेममध्ये पोहोचते तोपर्यंत धावेची गती जी आहे ते पुन्हा एकदा ऍड होईल. या 2 धावा प्राप्त धावसंख्या जबाबदारी स्कोर कार्ड ते 44-44. नवा सातत्याने आपण पाहतो की फलकात जोडण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे तर या मॅचला जेवढं जिंकण्यासाठी आता धावेची आवश्यकता आहे. 34 34 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. एलिमिनेटर या मॅच होते पुन्हा एकदा कुठल्या टीमचा पुन्हा एकदा आपण पाहतो की दबदबा राहील सध्या तरी वर्चस्व अगदी गाजवले जाते टीम विश्वा 11 टीम कडून. MS-11 टीम कडून धावा चाललेला नाहीत आणि त्याचपुढे संघर्ष सध्या जारी आहे या मैदानाच्या आतमध्ये. तर क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतो की नेहमीच पलटवार नेहमीच होतो आणि तो पलटवार करायचा असेल तर त्यासाठी आपण पाहतो की विकेट पाहिजे तुमच्यासाठी. त्या विकेट जर आल्या तर या मॅचचं पुन्हा एकदा भविष्यवाणी चेंज होऊ शकते. ओ काय कमाल आहे. व्हाट अ शॉट. क्या बात है. दर्जेदार. ये तो शानदार षटकार. ऑफ साइडला असा प्रकारचा फटका येणं म्हणजे का तर त्यासाठी तुम्हाला रेडी राहायचं आणि हॅमर करत असताना यावेळी अप्रतिम बॅटिंग धावसंख्या जबाबदारी स्कोर कार्ड होते या षटकाच्या मदतीने टीमची धावसंख्या 52 27 बॉलमध्ये 26 धावेची आवश्यकता आहे आता. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता हा बॉल सुद्धा चुकी केली बॉल पुन्हा एकदा मागे चला बॉलच्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा पोहोचतील बॉलला पुन्हा एकदा अगदी उचलतील. 2 धावा पुन्हा एकदा ग्राहक ज्या आहेत त्या पुन्हा एकदा अगदी पकडल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने होते पाहायला गेला तर इथे लीग बायचा पुन्हा एकदा पंच पुन्हा एकदा दर्शवतील 2 धावा ज्या आहेत त्या प्राप्त होतील आणि धावांची गती जी आहे ते पुन्हा एकदा जाऊन पोहोचतात. पण सामना सोप्या पद्धतीने आता मार्गस्थ आहे. ऑपो सुद्धा हवेत मारण्याचा प्रयत्न राहिला पण बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचते तर एक जे आहे ते पुन्हा एकदा प्राप्त केली जाते आणि या संघाच्या मदतीने धावसंख्या जबाबदारी स्कोर 55. आता तेवढी धावा पाहिजे सामना जिंकण्यासाठी टीम व विश्वा 11 पूर्णपणे आपण पाहतो की कोट बॉल लॉर बॉल जीत बॉल अशा प्रकारचा त्यांचा खेळात राहिलेला आहे. कमालचं प्रदर्शन अटकी मोडमध्ये बॅटिंग दोन्ही बॅटर्सचा आता कमालचा राहिलाय. ओव्हर विकेट पुणे अल्पेस पुढचा बॉल. हो, काय कलात्मक. श्रेयस अय्यर यांची पुन्हा एकदा आठवण येते. अशा प्रकारचा जेव्हा-जेव्हा फटका येतो आणि हा पण सुद्धा अगदी त्याच पद्धतीने खेळलाय. बॉल सीमा पार होते षटकाची समाप्ती. चला पाण्याची व्यवस्था लगेच मैदानाच्या आतमध्ये करावी. या मॅचचं लक्ष आहे पुन्हा एकदा सामना जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी जमीची आवश्यकता आहे आता. 19 जमीची आवश्यकता. 24 बॉल 19 19 जमीची आवश्यकता.
4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्डवरती 59 59 धावसंख्या फलकाआधी. आता हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे, की तुमच्याकडे बॉल 24 आणि 24 बॉलमध्ये 19 धावेची आवश्यकता आहे. सामना सोप्या पद्धतीने पुन्हा एकदा मार्गस्थ सध्या होताना दिसतो जिथे चला वेलकम बॅक. 24 बॉल 19 सामना अतिशय सोपा सध्या आहे. या मॅचवरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्याची जी मात्र आवश्यकता आहे त्यामध्ये कुठल्या टीमचं पुन्हा एकदा वर्चस्व अंकेच पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये पुढं बॉल आणि अंकेशने पुन्हा एकदा चुकी केली. पुढचं बॉल तुम्ही पेस करू शकत नाहीये. बॉल जयसे बापार येतो हा दमदार चौकार. जे आता क्वालिफायर 2 मध्ये आपली जागा पुन्हा एकदा सुनिश्चित करण्यासाठी विश्वा 11 आपण पाहतो की काही पावलं पुन्हा एकदा मंजिल जी आहे ती लांब होत जात नाहीये त्यांच्यासाठी. त्या मंजिलपर्यंत पोहोचण्यासाठी या प्रकारचा धमाका पाहिजे आणि इथे सुद्धा आपण पाहतो की हा बॉल उडवलाय मध्यच्या बाहेर. उडी उडी जाए और बॉल फिर से पब्लिक की स्टैंड में पुन्हा एकदा छे की खबर लाए सरकार. एक डीजे कमालची बॅटिंग फक्त 9 धावेची आवश्यकता आहे सिमला जिंकण्यासाठी. या मॅच नंतर आपण पाहतो की फक्त 15 मिनिटाचा ब्रेक राहील. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. पंचपणे दत्तुद्दीन व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा इथे पाहायला गेला तर इथे सुद्धा आपण पाहतो की एक्स्ट्रा धावसंख्या फलकातील जोडली जाते स्कोर कार्ड वरती. एक्स्ट्राच्या मदतीने धावेची गती जाऊन पोहोचतात फलकाती 70. हो यश दौसला आपला हात तर आहे. फिटनेस सुद्धा मागे. बॉल पुन्हा एकदा इथे असं वाटतं की त्यात तर पकडलाय. पण अखेरच्या क्षणाला बॉल पुन्हा एकदा अगदी मैदानाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न जो होता पण तो मंगेशचा खूप चांगला प्रयत्न राहिला. कॅच कॅरी तर असं वाटतं एक्झॅक्टली की पकडलं की काय त्यानंतर बॉल हातामध्ये स्किट होईल. एक धाव इथे प्राप्त केली जाते. आता अगदी पाहायला गेलं तर सोपा सामना आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल होता. पुन्हा एकदा उंचला प्रहार झालाय. बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मागे चाललाय. पेडर्सन आहे डीपमध्ये तैनात. एक धाव इथे प्राप्त केली जाते. फक्त या मॅचचं लक्ष आपण पाहतो की फक्त आणि फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. हा षटकार जर आला याच बॉलवरती तर सामना इथेच समाप्त होऊ शकतो आणि क्वालिफायर 2 मध्ये जागा आता पुन्हा एकदा इथे सेट होईल का? हा सुद्धा हवेत चलाय. स्वतः तिथे आहे आता अंकेश आणि आत्मनिर्भर पुन्हा एकदा फलंदाज. चला इम्पॅक्टची घोषणा पुन्हा एकदा केलेली आहे. जिथे आपण पाहतो की राहुलच्या जागेवरती पुन्हा एकदा इम्पॅक्ट प्लेयरची पुन्हा एकदा घोषणा आणि इम्पॅक्टमध्ये आपण पाहतो की अरुण सध्या येताना दिसतील. फक्त धावेची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. चला वारली वॉरियर्स जिला कर्णधार आपण पटवायचा आहे. आपण टॉस आता करणार आहोत आणि त्यांचा आपण ब्रेक देणार आहोत. त्यासाठी विनंती आहे वारली वॉरियर्स. चला रोहित आपण या लगेचच. 6 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. अंकित पुन्हा एकदा तयार. हो, प्रहार करायचा होता पण तो टप्पा पुन्हा एकदा पंच पुन्हा एकदा दर्शवतील यावेळी नो बॉल. लाईनच्या मला वाटतं जास्तीत जास्त पाहायला गेलं तर ओव्हर स्टेप बॉल ची मात्र लाईन आहे आणि त्याचपुढे पंच पुन्हा एकदा दर्शवतील नो बॉलची घोषणा. एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा फलकात जोडली जाते. आता या मॅचचं महत्व आपण पाहतो की जिथे आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 5 फ्री हिटचा बॉल.
पुढं बॉलचा पुन्हा एकदा प्रहार. नेपथ्य फिल्डर सध्या आहे तैनात. धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. तो आपल्या इथं हा डॉट बॉल येईल आणि या डॉट बॉलने पाहायला गेला तर धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. 34 षटकाची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जवळपास स्कोर करते 73-73 आणि या मधला जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 5 धावा पाहिजे सामना जिंकण्यासाठी. डीजे.